चांगलं आहे, बरोबर आहे. कारण ते सगळ्या दारूच्या सगळ्याच्या विरोधात असतात ते नेहमी. अजिबात त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, ते सहन करत नाही काही. बरोबर ते म्हणतात ते लोक. आता पोलीस तपास करता आहेत. स्पॉटवर 3:30 वाजता रेड झालेली असं दाखवलं जातं आहे. त्या ठिकाणी सगळे ड्रग्ज असतील, कोकेन असेल, काय असेल, गांजा होता, हुक्का होता, ते सगळं ते दाखवलेलं आहे मला वाटतं ना. आणि यावर जर कोणाला काही शंका असेल, कुशंका असेल तर त्यांनी निश्चित तपास अजून करून घ्यावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना तसं सांगावं, पोलीस यंत्रणेला तसं विचारावं. जर कोणी बळजबरी अडकत असेल तर साहजिक आहे, कोणावर अन्याय व्हायला नको. मला वाटतं माझी प्रॉपर्टी ओपन आहे. आता आजकाल असं नाही की उतारा लपवला, जमीन लपवून घेतली, घर लपवून घेतलं, असं नाही आहे. माझं मुंबईत कोणतं घर आहे त्यांनी दाखवावं, त्याचा उल्लेख करता येते. बिल्डिंग कोणती आहे, पुण्यात कोणती बिल्डिंग आहे ते त्यांनी दाखवावं. जमिनी कितीत माझ्या, एक बटन दाबले की सगळं कळतं. एक बटन दाबलं आता ऑनलाईन सगळं कळतं. वाटल्यास अधिक मी काढून देतो उतारे माझे काय काय सगळ्या परिवाराच्या नावाचे. मला काही अडचण नाही त्याच्यामध्ये. असं म्हणतं की त्यांच्या प्रॉपर्टीची 5 वेळेला चौकशी झाली, तुमची 1 वेळेला तरी व्हायला चांगलं आहे. तर मला तर काही माहीत नाही. मी त्या दिवसभर कार्यक्रमात आत्ता मुंबईत आलो, नाशिकहून आलो, तर परत तरी अर्ध्या तासात परत मी निघालो आहे परत मुंबईला. उद्या सकाळी लवकर 9 वाजता एक बैठक आहे. कारण मला काही माहिती नाही. पण चांगलं, दोन्ही भाऊ आहेत, एक परिवार एकत्र झाला त्यात वाईट काय, झाले पाहिजे. मला तर वाटतं त्यांनी मागणीच केलेली आहे त्याची, नार्कोटिक्स करण्याची. माझी मागणी त्यांनी ती केलीच पाहिजे. त्यांच्या जीवितास धोका आहे असं म्हणणं आहे. त्यांनी मागणी केली आहे ना, तर कळणार नाही गिळणार नाही काय, तर त्याची नार्कोटिक्स करा. माझी मागणी आहे की त्याची नार्कोटिक्स करा. काय खरं काय खोटं ते सगळ्यांसमोर येऊ द्या. उगाच प्रत्येक वेळेला काहीतरी रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. मी प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे की या बाबतीत मी तर म्हटलं त्यांची करा आणि माझी करा. मी तर हे म्हटलेलं आहे. ते जे वारंवार काही ना काही नवीन नवीन आयटम आणतात, तेव्हा मी म्हटलं यांची माझी दोघांची करा. मी त्यांची नाही म्हटलेलं, मी म्हटलेलं आहे. आता किती वेळा बोलावं, मला वाटतं मला खूप कामं आहेत, त्यांना काही कामं नाही आहेत.